हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी शीतल आणि स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी माझ्या कपाटामध्ये कपडे कसे ऑर्गनाईज केले आहेत. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सगळ्यात आधी कपाटातील सर्व कपडे आणि वस्तू मी बाहेर बेडवर काढून ठेवल्या. हे कपाट मी आयकिया इथून घेतलेले आहे. यामध्ये 6 छोटे छोटे कप्पे आहेत, खाने आहेत आणि याची किंमत 12,000 रुपये एवढी आहे. तर सगळ्यात आधी मी कपडे व्यवस्थित बेडवर काढून घेतले आणि कपाट क्लीन केले. त्यासाठी लिक्विड स्प्रे यूज केला. थोडंसं पाणी आणि डिश लिक्विड अगदी थोडासा ॲड केला आणि ते मिश्रण यूज केले. त्यानंतर खालील 2 कप्प्यांमध्ये जे काही मेकअपचं सामान आणि इतर साहित्य ठेवलेलं आहे ते सर्व बाहेर काढून घेतले आणि ते 2 कप्पेही व्यवस्थित क्लीन करून घेतले. अशा प्रकारे संपूर्ण कपाट हे लिक्विड स्प्रे करून छान कोरड्या कपड्याने पुसून घेतले. या कपाटात मी माझे आणि माझ्या मुलाचे शौर्यचे रोजचे वापरायचे कपडे ठेवत असते. तसेच त्याचे शाळेचेही कपडे यातच ठेवते. आधी त्याच्या सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घातल्या आणि ते मांडून घेतले. नंतर माझे जे रेग्युलर वापरायचे कपडे आहेत त्यांच्या घड्या घातल्या आणि तेही व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर मेकअपचे सामान व्यवस्थित चेक केले. ज्या गोष्टी नको आहेत, खराब झाल्या आहेत त्या काढून टाकल्या, म्हणजेच डिक्लटरिंग केलं आणि बाकीचं सामान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवून दिलं. असेच कपड्यांच्या बाबतीतही करायला हवे. पण यावेळी माझ्याकडे काही कपडे डिक्लटर करण्यासाठी नव्हते, त्यामुळे मी काही बाजूला काढले नाहीत. तसंच वेळोवेळी मी डिक्लटरिंग करतच असते कपड्यांचंही आणि वस्तूंचंही. या कपाटात सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये मी 2 बास्केट्स ठेवलेले आहेत. त्यातील एका बास्केटमध्ये मी ज्या कापडी पिशव्या किंवा मग प्लास्टिकच्या पिशव्या ज्या रोजच्या यूजसाठी मला लागतात त्या ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बास्केटमध्ये नॅपकिन्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि खालील जे 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये माझं मेकअपचं साहित्य आणि इतर काही लागणारं आवश्यक साहित्य मी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी माझं कपाट ऑर्गनाईज करते. हे आहे डेली रुटीनचे कपडे आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्यासाठीचं. अजून दुसरं एक कपाट आहे, त्याच्यामध्ये माझे फंक्शनल ड्रेसेस आणि साडी वगैरे या गोष्टी मी त्यात ठेवते. तर त्या कपाटाचा टूरही मी तुम्हाला करून देईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.